सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। तब्बल 3 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मोहाडीच्या सरपंच आशा लक्ष्मण लहांगे यांना अखेर अपात्र घोषित करण्यात आले। विभागीय आयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। मोहाडी इथल्या सविता पवार आणि किरण नाईक यांनी 2023 पासून या प्रकरणी कायदेशीर लढा सुरू केला होता। अपर जिल्हाधिकाऱ्यांचा जुना निर्णय फिरवत अपर विभागीय आयुक्त संजय मोरे यांनी आशा लहांगे यांचं सरपंच पद उर्वरित कालावधीसाठी तत्काळ प्रभावानं रद्द केलंय। 3 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर आलेल्या या निकालामुळे आता दिंडोरी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी सविता पवार। मोहाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त जे सरपंच आहेत आशा लहांगे यांच्या विरोधात आपण जे अपील केलेले होते अप्पर आयुक्तांकडे, त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि अप्पर आयुक्तांनी त्यांचे पद हे सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे अपात्र ठरवलेले आहे। आज जो निकाल दिलेला आहे अप्पर आयुक्तांनी त्याविषयी त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झालेला आहे। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता। आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला। सर्व मोहाडी ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। अप्पर विभागीय आयुक्त नाशिक यांनी आज जो मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पद हे अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्याबद्दल सर्व मोहाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मागील आम्ही गेल्या 3 वर्षापासून जो लढा देत होतो त्यांनी अनेक कागदपत्रे बनवून सरपंच पद हे वाचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटी न्यायदेवतेपुढे सत्याचाच विजय असतो। आज जो आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे तो आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थांना आनंदाचं वातावरण झालं आणि हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे हे आम्ही आज सिद्ध करून दाखवलेलं आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 दिंडोरी।